नमस्कार मित्रांनो, मी स्वतः मालक पियुष महाडिक तुमचं स्वागत करतोय माझ्या आपल्या चॅनलवर पियुष महाडिक. आणि हां, मी अजून एक गोष्ट सांगतोय, आपलं एक नवीन चॅनल येणार आहे पॉडकास्टसाठी. मी त्याचं नाव नाही सांगणार आहे तुम्हाला आता. त्याचा एक ट्रेलर लॉन्च होईल, तो तुम्ही मग बघा आणि त्याला सबस्क्राईब करा. जसं या चॅनलला सपोर्ट दिला तसं त्या चॅनलला पण सपोर्ट द्या, तो पण माझाच आहे. त्यावर फक्त आणि फक्त पॉडकास्ट येणार आहे, जे तुमच्यासाठी असणार आहे आणि त्यावर खूप भारी भारी टॉपिक्स आहे, माझी गॅरंटी आहे, ठीक आहे. आणि खूप एंटरटेन करणार ते तुम्हाला. सो मी तुम्हाला बोलतो, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत वॉच करा. ती पूर्ण सिरीज असणार आहे काही गोष्टींची आणि काही चांगले चांगले पॉडकास्ट पण असणार आहे. आणि इनकेस आपल्याला पुढे फ्युचरमध्ये पॉसिबल झालं तर आपण खूप काही गेस्टला पण बोलू आपल्या चॅनलवर. सो चला आजची पॉडकास्ट आपण चालू करू. आणि हां, ते पॉडकास्ट आपल्या चॅनलवर पण दिसतील, पियुष महाडिकच्या. तो चॅनल रेडी होईपर्यंत. सो तुम्ही इकडे पण वॉच करू शकता, तिकडे पण करू शकता. ज्यांनी नाही बघितलं आहे त्यांना तो चॅनलचे पण तुम्ही लिंक पाठवू शकतात, मी जेव्हा चॅनलला बनवेल तेव्हा नवीन. सो चला आता पॉडकास्ट चालू करू. टॉपिक आहे ना, तो खूप असं काय बोलतात, डीप पण बोलू शकतात आणि एक असं खूप रिलेट करणारा पण आहे. सो टॉपिक असं आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट आणि अर्निंग, हे दोन्ही गोष्टी मला माहिती आहेत, वेगळ्या वेगळ्या आहेत. बट कसं आहे ना, हे दोन्ही गोष्टी एकमेकांना खूप रिलेट करतात आहे खूप काही गोष्टींमध्ये. आणि आजची यूथ जनरेशन आणि ॲडल्ट जनरेशन दोन्ही पण माझ्या गोष्टीला रिलेट करते, की त्यांना माहिती आहे की जर अर्न नाही केलं ना तर काय परिस्थिती फेस करायला लागणार. कसं आहे ना, स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्हाला असंच नाही होत, ठीक आहे. तुम्ही असं जे पोस्ट करणं काय असतात ना, मेडिटेशननी खूप काही इफेक्ट पडतो, ठीक आहे. मी पण करतो, मला पण फरक पडतो. बट मी तुम्हाला सांगतो, मेडिटेट करा दिवसातलं तुम्ही हार्डली एक 30 मिनिट्स तरी केलं ना, तरी तुम्हाला खूप फरक पडेल, ठीक आहे. फक्त एवढं जी पण गोष्ट करा ना त्यामध्ये कन्सिस्टंट राहा. आणि काय म्हणतात, स्वतःमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. जेव्हा तुम्ही कन्सिस्टंट राहाल ना तेव्हा तुम्हाला आपोआप स्वतःमध्ये फरक जाणवेल की कसं काय गोष्टी असतात. सो चला आता तुम्ही करू. कसं आहे ना, पॅन्डेमिकच्या काळात ना खूप लोकांचे जॉब गेलेले, सगळ्यांना माहिती आहे, मला माहिती, तुम्हाला माहिती आहे. सो कसं आहे ना, त्यावेळेस गोष्टी काय अशा घडल्या ज्याने लोकांचे जॉब्स, बिझनेसेस आणि खूप काय इंडस्ट्रीज वगैरे बंद झाल्या आणि जॉब्स गेल्या, ठीक आहे. मोस्टली लेबर वर्कवर खूप इफेक्ट पडला, ठीक आहे. आणि त्यानंतर लोकांना त्यामधनं सेटबॅक करायला खूप टाईम लागला, ठीक आहे. अजून पण टाईम लागतोय. सो आपल्या गव्हर्नमेंटनी ऑफकोर्स सपोर्ट केला आहे लोकांना, त्यामध्ये काय वादच नाही. बट कसं आहे ना, सेटबॅक असंच नाही हो. तुमचं मनातून पण तुम्हाला एक काय बोलतात कॉन्फिडन्स पाहिजे की हां, मी हे परत तोबा करू शकतो. कारण की जे बघा, जो ना रॉक बॉटमपासून वरती जातो ना, त्याला माहिती असतं की कसं वरती यायचं आहे. आणि जर तो खाली पडला त्याला काही फरक नाही पडत, कारण की ते तो रॉक बॉटम बघितलेला असताना एक्सपिरियन्स केलेला असतो. सो ह्याच्याने स्ट्रेस मॅनेजमेंट कसं रिलेट करू शकतो माहिती तुम्हाला सांगतोय. आता समजा तुम्ही एक माझी जी ऑडियन्स आहे ती ऑलमोस्ट असेल 19-20च्या वरती असेल, 19ची पण असेल, मित्र असतील आपले. सो ते लोक रिलेट करतील, कॉलेज स्टुडंट्स वगैरे. कसं आहे ना, तुम्ही त्या वेळात सगळ्यांना अर्न करायचा खूप शॉक असतो, ठीक आहे. आणि ऑफकोर्स तुम्हाला अर्न केलं पाहिजे, कारण की तुम्हाला ती लाईफ समजली पाहिजे का. बिकॉज तुम्ही एकदम समुद्रात उडी मारलं, तुम्ही डायरेक्ट स्विम नाही करू शकत, ठीक आहे. नाकातोंडात पाणी जातं. तुम्हाला एक आयडियाचं पाहिजे की कशा गोष्टी वर्क करतात कोणत्या जागेवर. मी खूप फास्ट बोलतो, मला माहिती, मी स्लो बोलतो थोडं. सो कसं आहे ना, अर्निंग ही फक्त आधीच्या लोकांचा माइंडसेट काय होता की तुम्हाला अर्न करायचं आहे ना, तुम्ही एक प्रॉपर म्हणजे नॉर्मल काय बोलतात एकदम सुशिक्षित घराण्यातल्या लोकांचं बोलतो मी. म्हणजे त्यांच्या घरात मेंटॅलिटी कसं असते माहिती का, की तुम्ही शिका, चांगली डिग्री घ्या, क्वालिफाईड व्हा, वेल क्वालिफाईड या आणि वेल सेटल व्हा, जेणेकरून तुम्हाला पुढे इन फ्युचर गोष्टी हँडल करायला थोडं इझी पडेल. पण कसं आहे, आत्ता कसं आहे ना, तेव्हा तेवढी स्किलला डिमांड नव्हती. आता स्किलला खूप डिमांड आहे. मीन्स तुम्हाला काय येतं नाही, तुम्ही ते दाखवलं ना, तर तुम्हाला जेवढे अमाऊंट ऑफ पैसे पाहिजे तेवढे तुम्हाला देतील, ठीक आहे. तुम्हाला तर हे मी नॉर्मल एक मेकॅनिकचं एक्झाम्पल देतो, ठीक आहे. एक मेकॅनिक, तुम्ही त्याच्याकडे गेला, ठीक आहे. आणि त्याला तुम्ही सांगितलं की ना, माझ्या गाडीचा हा हा हार्ट निघाला आहे आणि ह्याला तुम्ही जॉईंट करून द्या किंवा काय फिक्स करून द्या. सो ते हार्डली 15 to 20 मिनिट्सचं काम असतं किंवा मॅक्स टू मॅक्स 30 मिनिट्सचं काम असतं. बट त्या मेकॅनिकची तर एक्सपर्टीज असते, ठीक आहे. त्याच्याकडे ती स्किल असते आणि तो त्या स्किलवर कन्सिस्टंटली वर्क करत असतो, म्हणून त्याला ती इझी जाते. सो तुम्ही बोलाल की मला हे करून द्या, फिक्स करून द्या.
आणि तो तुम्हाला चार्ज सांगेल. आता मी तुम्हाला चार्ज पण सांगतो किती सांगतात. ठीक आहे. तुम्ही गेला, त्याने तुम्हाला हार्डली 20 to 25 मिनिट्समध्ये फिक्स करून दिलं आणि ते तुम्हाला ₹1000 चार्ज केले. हार्डली 20 मिनिट्स पण नाही झाले, तरी तुमचा एक पार्ट जो आहे, जी पण गोष्ट आहे ती फिक्स करून दिली आहे. ते तरी ₹1000 घेतलं. ठीक आहे. असेच त्याच्याकडे दिवसातनं समजा ना एक मॅक्स अमाऊंट ऑफ कस्टमर्स आले ना, सो त्याचं अर्निंग आहे ना, म्हणजे जो अर्निंगचा रेशो आहे ना, तो खूप 5 to 10x पटीने ग्रो होतो. ठीक आहे. आणि असंच जर तो महिनाभर करत राहिला ना, तो आरामात एक कॉर्पोरेटमध्ये चांगल्या लेवलवर जो बंदा काम करतो ना, त्याच्या सॅलरीला कम्पीट करायला खूप त्याबद्दल कॅपेबल आहे. आणि हे लोक खूप हे करतात, नजरअंदाज करतात या गोष्टीला. तर त्यांना हे स्किलचे पैसे आहेत त्याच्या. ठीक आहे. त्याला ती स्किल येते म्हणून त्याने तेवढे चार्ज केले. ही झाला अर्निंगचा भाग. आता ना स्ट्रेस मॅनेजमेंटचं मी बोलतो. कसं आहे ना, स्ट्रेस गोष्टीचा तर येतो. मी अजून पण बोलतो माझ्या मित्रांना, माझ्या फॅमिली मेंबर्सला, तुम्ही जो विचार करतात ना, तसंच तुम्ही बिहेव करतात इन रिअल लाईफ. ठीक आहे. तुम्हाला विचारच करायचा आहे ना गोष्टींचा. तुम्ही चांगला करा ना, वाईट कशाला करतात? की अरे अरे काम बिघडेलच नाही होणार. बोला ना. तुम्हाला बोलायचे पैसे लागतात आहेत का तुमचे पैसे जातात आहे? फक्त बोलायचं आहे ना, की अरे माझं हे काम आहे, चांगलं होईल. झालं तर चांगलंच आहे ना, नाही झालं तरी तुम्हाला तुमचं काय जातच नाही ना. तुम्हाला मनातून तर तुम्ही काय होतं, डोक्याने तुम्ही एकदम हे सेट आहात, की हां, माझी ही गोष्ट नाही झाली तर मला ही गोष्ट करायची. मीन्स तुम्ही सेटबॅक फास्ट म्हणजे एकदम काय होतात, खूप स्पीडनी पण करू शकता आणि सेटबॅक करायला तुम्हाला खूप इझीच आहे. त्या गोष्टीशी हँडल करायला खूप इझीच आहे. कसं आहे ना, आजच्या सिच्युएशनमध्ये आणि आजच्या काळात गोष्टी खूप इझिली वर्क पण होतात आणि नाही पण होत. म्हणजे असं नाही पडत सगळ्याच गोष्टी इझी असतात. आम्ही कॉन्टेंट क्रिएटर कॉन्टेंट बनवतो. मी दिवसातनं 10 ते 15 वेळा रिटेक करतो. खूप मिनिमल रिझन्स असतात. कधी लाईटचा इफेक्ट बरोबर नसतो. कधी बोलताना माझं फंबल पडतो. कधी मला वाक्य इम्प्रोवाइज करायला नाही जमत. कधी कॅमेरा इश्यू असतो. कधी ट्रायपॉड इश्यू असतो. कधी काय म्हणजे दुनियाभरचे इश्यू असतात. ठीक आहे. आणि असे असे इश्यूज खूप गोष्टीत असतात. म्हणजे जे तुम्ही काम करता त्यात इश्यू आलेच पाहिजे. मी तर बोलतो ऑब्स्टॅकल नाही आले ना, तर समजा तर तुमचं काम बरोबर नाही होत. तुमचे ऑब्स्टॅकल्स आले ना तुमच्यामध्ये, तर समजायचं की हां, हे काम बरोबर होतंय. सो त्या कामाला करायला तुम्हाला अजून इच्छा मोटिवेट होणार तुम्ही. कसं आहे ना, मी तर काय एकदम सर्टिफाईड मोटिवेटर आहे नाही. आणि ठीक आहे, मला ते करायचं पण नाही. मी फक्त एक काय बोलतात, मिरर दाखवायचं म्हणजे ट्राय करतो लोकांना, जी माझी ऑडियन्स आहे त्यांना, की तुम्ही स्ट्रेस नका घेऊ. कारण की स्ट्रेस ही अशी गोष्ट आहे ना, खूप काय म्हणतात, फास्ट फास्ट इफेक्ट करते आपल्या माइंडला. आणि माइंडसोबत आपल्या डेली बिहेवियरला पण ती खूप इफेक्ट करते. आणि कसं, मला माहिती आहे लोक एवढं ड्रास्टिकली चेंज नाही होऊ शकत. त्यांचं नेहमीचं रुटीन ते एवढं ड्रास्टिकली चेंज नाही करू शकत. मला माहिती आहे. बट त्याच्याकडे ऑप्शन पण नाही. तुम्ही स्ट्रेस घेऊन काय करणार? तुम्ही स्वतःचं चिडणार, फॅमिलीवर पण चिडचिड, तुमचा दिवस खराब होणार. सो कसं आहे ना, तुम्ही स्ट्रेस जेवढं कमी घेईल ना, कमी घ्याल, मी तर घेऊच नका बोलतो. कारण की स्ट्रेस घेऊन काय होत नाही आणि काय झालं पण नाही आजपर्यंत. मी पण आधी खूप मी ओव्हर थिंकर होतो. मी खूप ओव्हर थिंक करायचं गोष्टींच्या मागे. म्हणजे एक मिनिमल रिझन तरी असेल ना, मी त्यासाठी दिवस 2-2 दिवस घालवायचो, की अरे असत का तसंच का. मी ज्यावेळेस विचार करायला सोडलाय ना, खूप लाईफ एकदम इझी झाली, एकदम स्मूथ झाली. म्हणजे ना खरं विचार करायला टाईम भेटतो. मी अजून पण बोलतो, कधी तुमच्यावर कोणती सिच्युएशन तुम्हाला माहिती नसतं. सो तुम्ही नेहमी जेवढं काम राहिलं ना, तेवढं काम राहतं. म्हणजे जेवढं पेशन्स तुमच्या अंगात असेल ना, बॉडीत असेल ना, तेवढ्या तुम्ही गोष्टींना वे बेटर हिशोबाने तुम्ही ट्रीट करू शकता आणि गोष्टी हँडल करू शकता स्मूथली. सो आता येऊ अर्निंगवर. अर्निंगचा भाग राहिला हा स्ट्रेसशी रिलेट करतो. मला माहिती आहे अर्न करायला टफ आहे. ठीक आहे. बट टफ आहे, इम्पॉसिबल तर नाही ना. तुम्ही जेव्हा उडी मारतात पाण्यात, तेव्हा तुमच्या नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय तुम्हाला समजत नाही की कसं हातपाय मारायचे. ठीक आहे. सेम तसं त्या अर्निंगच्या मामल्यात तुम्ही जोपर्यंत त्या फील्डमध्ये घुसत नाही, इन डेप्थ नॉलेज नाही घेणार ना, तोपर्यंत काहीच नाही होणार. हे समजा काय बोलतात, हे लोक बोलतात ना, अरे असं काय नसतं, तुम्ही बाहेरून बाहेरून बघितलं तरी समजतं, असं काय नसतं. तुम्ही जोपर्यंत जात नाही ना त्या गोष्टी, तुम्ही स्वतःहून इन्व्हॉल्व नाही. बघा, घरातले सांगणार, टीचर सांगणार, तुझे मित्र सांगणार, तुझे कोण मोटिवेटर आहे ते सांगणार. ठीक आहे. तुझे कोण काय बोलतात त्याला, फिलॉसॉफर आहेत, जे पण आहे ते तुला सजेस्ट करणार की अरे हे कर ते कर. बट तुला काय आवडतंय तुलाच माहिती आहे ना.
कोण पण म्हणजे फिमेल मेल कोण पण असतो, तुम्हाला जे आवडतंय ते तुम्हालाच माहिती आहे ना, बाकीच्यांना तर नाही माहिती ना. सो तुम्ही त्यावर फोकस केलं ना, तर मी तुम्हाला सांगतो ना, तुमची अर्निंग आहे ना, एवढं फास्ट होईल ना आणि एवढं इझी होईल ना तुमच्यासाठी, की तुम्हाला स्ट्रेस फीलच नाही होणार. ठीक आहे, जरा पण स्ट्रेस फील नाही होणार. कसं आहे ना, तुम्हाला जी गोष्ट नाही आवडत ना, ती तुम्ही करायला गेलात ना, तर ती काय होतात, त्याचे 1% चान्स पण असतात, की ती ग्रो होईल आणि त्यामुळे तुमचा टाईम जातो आणि पैसे पण जातात. सो दोन्ही गोष्टींमध्ये नुकसान तुमचंच आहे. कारण की कसं आहे ना, हे गोष्टी आता नाही समजत. एक डिकेड पास झाला ना, का त्यानंतर आपल्याला रिअलाईज होतं. ज्यांना लवकर रिअलाईज होतात ते वेल अँड गुड. ज्यांना नाही होत ते त्यांचं तर मी काय बोलू नाही शकत. बट ते खूप हे होतं, बिलीव्ह करायला खूप हार्ड जातं, की अरे मी खूप मोठी चुकी केली आणि माझा एवढं अमाऊंट ऑफ टाईम माझा गेला आणि एवढं अमाऊंट ऑफ पैसे पण माझे गेले. सो त्यावर आता ऑप्शन काय? ऑप्शन तर काहीच नाही. मी घराला सांगतो ऑप्शन काहीच नाही. एकच ऑप्शन आहे, परत नवीन सुरुवात करा, परत चालू करा आणि परत ग्रो करा. पण जे आत्ता ना हा चान्स आहे ना, ते बघा चान्स एकदाच भेटतो. 10 वेळा कोण नाही देत. तर जो एकदा चान्स भेटला ना, त्याचं जेवढं यूज करता येईल ना, मी तर बोलतो तेवढं करा. सिरियसली सांगतो. कारण की ना, असं समजून नका चालू, की पुढे पण तुम्हाला चान्स भेटेल. मी तर असंच करतो. मला जो पण चान्स भेटतो ना, मी समजतो किंवा आपल्याकडे सिंगल चान्स आहे. ह्याच्या मागे पण काय आहे, ह्याच्या पुढे पण काय नाही. हा एकच चान्स आहे. हेच आपल्याला पूर्ण काय बोलतात यूज करायचं आहे आणि ह्याच्याबद्दल आपल्याला ग्रो करायचं आहे. सो तुम्ही तर होतं तुम्ही पण तसंच करा. कारण की खूप चांगली गोष्ट आहे आणि कसं आहे चान्स तुम्हाला स्वतःहून तर भेटत नाही. ठीक आहे. तुम्ही गोष्टी शिकत जाल, एक्सपिरियन्स करत जाल, देन तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटेल, देन तुम्हाला चान्स भेटेल. सो तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे पहिली गोष्ट तर, जी गोष्ट करता तिचा. आता जी गोष्ट आवडते ना, ती गोष्टीचं पूर्ण नॉलेज येईल. अर्ध नका राहू. कारण की जेव्हा तुम्ही ते पूर्ण नॉलेज घ्याल ना, तेव्हा तुम्हाला एक काय बोलतात प्रोज अँड कॉन त्याचे माहिती असतात, की इन अँड आउट तुम्हाला माहिती असतं, की असं झालं तर काय होईल आणि तसं झालं तरी काय होईल. कसं आहे ना, जेव्हा तुम्ही ग्रो करतात ना, तेव्हा तुम्हाला एवढं फील नाही होत. मला आनंद होतो ऑफकोर्स. बट जेव्हा तुम्ही ग्रो नाही करत ना, खूप गोष्टी येत होतात, खूप गोष्टी. आणि जेव्हा तुम्ही डाऊन होतात ना, जी पण काय गोष्ट करतात त्यात तुम्ही डाऊन होतात ना, तेव्हा तुम्हाला काय वाटतं माहिती का, की अरे म्हणजे मी जे बरोबर करतोय ते पण मी चुकीचं आहे, म्हणजे मला ते पण येत नाही. सो ते मिसकन्सेप्शन आहे. ठीक आहे, हे असं काहीच नसतं. तुम्ही जे करता ते बरोबर आहे. फक्त तो एक फेज ऑफ लाईफ आहे, हे समजून त्याला साईडला करा आणि परत तीच गोष्ट रिपीट करा. जर तुम्हाला ती आवडते आणि तुम्हाला ती येते. ठीक आहे. मी यूट्यूब चालू केला, तेव्हा मी कॅमेरा फ्रेंडली नव्हतो. मी शाय होतो. मी लोकांमध्ये खूप म्हणजे एकदम कमी बोलायचो. इंट्रोवर्टपेक्षा इंट्रोवर्ट होतो. आणि माझा एक ठरलेला सर्कल होता. त्या सर्कल ग्रुप ऑफ फ्रेंड्समध्येच आणि ग्रुप ऑफ पीपलमध्येच मी मोकळेपणाने बोलायचो आणि खूप फ्रीली बिहेव करायचो. जर मला त्या लोकांपासून लांब केलं असतं ना, केलं ना, तर मी बोलायचोच नाही लोकांशी. म्हणजे ना मी काय म्हणतात गोष्टी शेअर नाही करायचो आणि गोष्टी विचारायचो पण नाही. मला खूप म्हणजे एकदम भीती वाटायची, शाय व्हायचं फील करायचो मी. सो कसं आहे ना, जेव्हा तुम्ही शाय फील करणार, गोष्टी शेअर नाही करणार ना, सो तुमचं कॉन्व्हर्सेशन आहे ना, ते ठीक नाही होणार. खरं सांगतो मी सिरियसली. कसं आहे आता हां आणि एक गोष्ट, आता जी लँग्वेज तुम्हाला फॅमिली आता जे यूट्यूबर आहे, जे कॉन्टेंट क्रिएटर आहे, ज्यांना इच्छा आहे, की आम्हाला कॉन्टेंट क्रिएटर या फील्डमध्ये घुसायचं आहे आणि फील्डमध्ये आम्हाला इन्व्हॉल्व्ह होऊन काम करायचं आहे, ग्रो करायचं आहे. कारण ही फील्ड सोपी नाही. कोणती पण फील्ड इझी नसते आणि नसावीच, कारण की इझी गोष्टी तुम्हाला नाही शिकवत जाईल. हार्ड गोष्ट तुम्हाला पूर्ण गोष्टीचा इन अँड आउट शिकवते आणि सांगते, एक्सपिरियन्स भेटतो. कॉन्टेंट क्रिएशन एक अशी गोष्ट आहे ना, जी खूप हार्ड आहे आणि खूप लेवल ऑफ तिला काम पेशन्स लागतो. मी म्हणून तर बोललो ना, तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट हा टॉपिक मी असंच नाही घेतला आहे. कारण ही गोष्ट मी माझ्याशी रिलेट करतो. जेव्हा मी मेडिटेशन चालू केलं, मी खूप फरक फील केलं माझ्या बॉडीमध्ये, माझ्या माइंडमध्ये, की कशा मी थांबायला शिकलो गोष्टींसाठी, वेट करायला शिकलो. मला ना मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो, मी खरं सांगतो. आधी मी खूप घाई करायचो, की मला इन्स्टंटली सगळं पाहिजे. म्हणजे मी सगळं समजा ना, मी जर काय गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं टाईम माझा, सो मला हार्डली 1 ते 2 दिवसात मला त्याचा रिझल्ट पाहिजे आणि 1 ते 2 दिवसात मी त्याच्यात ग्रो पण केलं पाहिजे, ही माझी अपेक्षा असायची आणि त्या नेहमी मी त्याचा तोंडावर पडलो. सो मी तेव्हापासून शिकलो आहे, की ना तुम्ही ज्या गोष्टीसाठी वेट कराल ना, तेव्हा तुम्हाला खूप चांगल्या गोष्ट भेटते पुढे जाऊन. ठीक आहे, जेव्हा तुम्ही काही गोष्टींसाठी वेट करतात ना, आता समजा तुम्ही गाडी घ्यायला एक्झाम्पल देतो.
गाडी घ्यायला खूप एक्स्ट्रा अल्ट्रा लक्झुरियस गाडी आहे, तिची डिमांड खूप हाय आहे आणि तिचे फॅसिलिटीज खूप हाय आहे, ठीक आहे. आणि त्यामध्ये फीचर्स पण खूप हाय आहे. सो कसं आहे ना, तुम्ही बघितलं आता 1-1 वर्षाची वेटिंग असते, 6-6 महिन्याची वेटिंग असते. सो माझ्यासारखं जर कोण असेल ना, म्हणजे आधी मी जसा होतो की इन्स्टंट, सो मी ती वेट नाही करणार. मी ते पैसे कुठे दुसरीकडे टाकेन आणि देन त्याचा लॉस मला होणार. म्हणजे काय बोलतात की त्याचं मला ना रिग्रेट होणार जाम, की अरे मी जर थांबलो असतं तर मला अशी गाडी भेटली असती. तेव्हा मी असा होतो. आत्ता कसं आहे माहिती का, मी कोणत्या गोष्टीसाठी थांबू शकतो, म्हणजे पेशंटली वेट करू शकतो मी त्या गोष्टीसाठी. आणि या गोष्टीचा खूप मला बेनिफिट झाला आहे. सो मी तुम्हाला पण नक्कीच सांगतो की तुम्ही वेट करा गोष्टींसाठी. गोष्ट बरोबर वर्क होतात आणि देवावर सोडून द्या. तुम्ही तुमचं 110% द्या त्या गोष्टीमागे. रॅदर ती अर्निंगशी रिलेट करो या ती सर्च प्लेस मॅनेजमेंटशी रिलेट करो. सो कसं आहे ना, जेव्हा तुम्ही वेट कराल त्या गोष्टीसाठी, तेव्हा तुम्हाला तुमच्या एक्सपेक्टेशनच्या वरती तुम्हाला गोष्ट भेटते, म्हणजे त्याचं फळ भेटतं तुम्हाला. तेव्हा जाऊन तुम्ही कुठे ट्रॅकवर येतात आणि तेव्हा तुम्हाला एक माइंड तुमचा तुम्हाला असं सांगतो की हां असं करायचं आहे, म्हणजे आत्ता पुढे जाऊन काय स्टेप्स फॉलो करायचे जेणेकरून तुम्ही अजून ग्रो करणार. खूप पोरं असे आहेत जे पोरं काय पोरी काय जे आहेत ते ना खूप घाई करतात आणि घाईच्या नादामध्ये मी बोलत होते चुकीचं काम करतात आहे. ते जे पण काही काम करतात आहे त्यांना त्यात चांगलं त्यांना कॉन्फिडन्स असतो की आम्ही ग्रो करू. फक्त ते घाण कुठे करतात माहिती का, ती घाई करतात आहे. तुम्ही जेव्हा घाई नाही करणार ना तेव्हा गोष्टी तुमच्या हिशोबाने करणार. सो मी ही गोष्ट समजली ना तुम्हाला, जेव्हा मलाही समजली म्हणून मी आता तसं वागतो. सो गोष्टी माझ्या हिशोबाने वर्क होतात आता आणि यापुढे पण वर्क होणार, कारण की मी वेट करायला शिकलो पेशंटली. कसं आहे, जेव्हा तुम्ही वेट कराल ना तेव्हा तुम्हाला एक टाईम भेटतो विचार करायला. मी नेहमी बोलतो तुम्ही जेवढं तुम्ही शांत राहाल ना तेवढं तुम्हाला माइंड तुम्हाला विचार करायला चान्स देतो आणि त्यात तुम्ही विचार करा. मी तर बोलतो टाईमपास नका करू त्या गोष्टीमागे. तुम्ही विचार करा, विचार कराल तर तुम्हाला अजून गोष्टी समजतील. अजून गोष्टी समजली तर तुम्ही अजून ग्रो करणार. इन जनरल तो पूर्ण सर्कल फिरून जो येतो ना तो तुमच्या पेशन्सवर येतो आणि तुम्ही केवढं पेशंटली गोष्टींना हँडल करता यावर येतं. आता अर्निंग सांगतो. तुम्ही ना अर्निंगमध्ये ना जेव्हा अर्निंग हा असा शब्द आहे ना, जेव्हा तुम्ही अर्न करायला जातात म्हणजे तुम्ही शिकतात. तुम्ही शिकला तर तुम्ही लगेच थोडी ना पैसे तुम्हाला भेटणार. तुम्ही जेवढं पॅकेज मागाल 20 लाख, 30 लाख, 40 लाख, 50 लाख लगेच नाही भेटत. कोणत्या पण इंडस्ट्रीमध्ये जेव्हा एक्सपिरियन्स लागतो. विदाऊट एक्सपिरियन्स काम नाही चालत, ठीक आहे. आणि नाही चालणार पुढे. जोपर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स येत नाही ना तुम्ही तोपर्यंत गोष्टी करूच नाही शकत, म्हणजे त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नाही होऊ शकत. सो एक्सपिरियन्स याला काय लागतो, टाईम लागतो. टाईम इन्व्हेस्ट करायला लागतं एक, आणि कन्सिस्टन्सी लागते. सो टाईम प्लस कन्सिस्टन्सी तुम्हाला पुढे नेणार. सो कसं आहे ना, जेव्हा तुम्ही अर्न कराल, आता अर्निंगचा पगार अर्न जेव्हा तुम्ही कराल म्हणजे काय बोलतात एक गुड अमाऊंट ऑफ मनी तुम्ही क्रिएट कराल, बनवाल, ते त्या पैसा कसा मॅनेज करायचा ना हे पण तुम्हाला शिकलं पाहिजे. सो त्याला मॅनेज करण्यासाठी आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे मॅनेजमेंट ऑफ मनी. सो त्या व्हिडिओसाठी तुम्ही स्टे ट्यून. आणि चला मी आता इथेच संपवतो पॉडकास्ट माझी. आत्ता सध्या तरी एवढं खूप झालं आहे बोलणं आपला कॉन्व्हर्सेशन. सो या गोष्टीने तुम्ही काय शिकाल, सो वेल अँड गुड आहे. आणि तुमच्या जे नवीन जे मित्र असतात त्यांच्यामध्ये व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या ह्या चॅनलला नवीन चॅनल येईल त्याला पण सबस्क्राईब करा. तो लवकरच येईल, मी रेझी बघतो. सो चला आता